नमस्कार मित्रांनो, सादर आहे तुमच्यासमोर कथेचा पुढचा भाग. आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे ज्योतीसोबतची मजा. या अगोदरचे या कथेचे बाकीचे भाग जर ऐकले नसतील तर कृपया चॅनलच्या पेजवरती जाऊन तुम्हाला या अगोदर भाग ऐकावे लागतील. त्यामुळे तुम्हाला मिळणारी मजा भरपूर असेल. मित्रांनो, आता मी तुमचा जास्त वेळ न टाईमपास करता आजच्या कथेच्या पुढच्या भागाला थेट सुरू करत आहे. मित्रांनो, ज्योतीची जमीन खूपच कसदार होती. तिच्या जमिनीवर मी आज जवळजवळ घंटा दीड घंटा मेहनत केली होती. आणि मी जरी तिच्यावर भरपूर मेहनत केली असली तरी ज्योतीनेसुद्धा मला तसे करायला खूप सहकार्य केले होते. आणि ती एकदम उत्तम खेळाडू होती हे मला लक्षात आले होते. आता मी सुद्धा त्या बाबतीत काही कमी नव्हतो, कारण आत्तापर्यंत मी पण अनेक ठिकाणच्या जमिनी कसल्या होत्या. अनेक अनुभव माझ्याकडे होते, परंतु माझ्यापेक्षा कितीतरी जास्त एक्सपर्ट ती होती. तिचा नवरा तिची जमीन व्यवस्थितपणे कसत नाही म्हणून तिने त्याला सोडून दिले होते. आता खरे पाहिले तर कोण कुणाला सोडून दिले होते आपल्याला काही माहीत नाही. तिने मला जे सांगितले तेच मी तुमच्यासमोर सादर केले. मित्रांनो, आता जवळजवळ 2 ते 3 वेळेस माझं पाणी सुटलं होतं. आता माझा नळ शांत झाला होता. मी आता थंड पडलो होतो. मग मी थंड पडल्यानंतर आता काय करायचं असा पुढं प्रश्न होता. मी ज्योतीच्या अंगावर थंड पडून होतो आणि तीसुद्धा अगदी माझ्या अंगावर पडून मजा घेत होती. मग काही वेळ झाल्यानंतर मी स्वतःहून उठलो आणि बाजूला होऊन मी माझ्या अंगावर कपडे चढवायला सुरुवात केली. तशी ती मला म्हणाली, "काय झालं रे राजेश?" तसं मी म्हणालो, "अगं बस झालं ना आता. माझी आई यायची इकडे आणि वाट बघत असेल माझी आई. दुपारी मी जेवण केलं नाही. जेवणाची वेळ तर कधीच निघून गेली." मग ती म्हणाली, "हो बाबा, तुझं पण बरोबर आहे. ठीक आहे, तू जा आता. तू जेवण वगैरे करून जर जमलंच तर संध्याकाळी माझ्याकडे येशील का?" तसं मी म्हणालो, "तुझ्या दोन्ही बहिणी घरीच असतील ना? संध्याकाळी तुझे आई पप्पा जरी नाही आले तरी तुझ्या 2 बहिणी मात्र घरीच आहेत तुझ्यासोबत. मग संध्याकाळी तुझ्याकडं यायला मला कसं काय जमेल?" तसं ती म्हणाली, "मी करते सोय, तू काळजी करू नकोस. तुझ्या आईला सांगते आणि तुझी संध्याकाळची मुक्कामाची सोय माझ्याकडे करून घेते. मग मात्र तुला पूर्ण मी झोपू देणार नाही." तिचं बोलणं ऐकून मी खूपच एकदम मजे आणि मस्तीमध्ये आलो होतो. मित्रांनो, आता पूर्ण रात्र मला मजा करायला मिळणार ही गोष्टच माझ्या अंगावर एकदम रोमांच येत होते. आता जणू की मला स्वर्ग 2 बोटेच कमी आहे असं मला वाटू लागलं होतं. मग काही वेळ असाच गेला. मी अंगावर कपडे घालून तिथंच बसून ज्योतीचं रूप निहाळत होतो. तशी ती मला म्हणाली, "काय झालं?" मग मी तिला म्हणालो, "तुझ्या अंगावरची जर चादर काढलीस तर मला आणखीन जास्त मजा येईल." मग ती मला म्हणाली, "इतक्या वेळ तर मी तुझ्यासोबत अशीच पडले होते ना. मग इतक्या वेळ तू दर्शन घेतलं नाहीस का? इतक्या वेळ तू मजा घेतली नाहीस का? आता आणखीन काय बघायचं राहिले?" तसं मी तिला म्हणालो, "काय यार ज्योती, काय टेन्शन घेतेस? एकदा बघितलं काय आणि 100 वेळा बघितलं काय? बघितलं म्हणून काय होतं आहे? आणि माझं असं आहे की बघून काही मन भरतच नाही. त्याच्यामुळं तू एकदम बिनधास्तपणे तुझ्या अंगावरचं चादर काढून टाक." मग ती हसली आणि मला म्हणाली, "हो, पूर्ण रात्र तर आपल्या दोघांना असंच झोपायचं आहे. याच बेडरूममध्ये, याच खोलीत, इथंच." आणि ती परत एकदा हसू लागली. मग मी तिला म्हणालो, "हो महाराणी, तुमचं बरोबर आहे. परंतु मी आत्ता जी माझी इच्छा पूर्ण करा म्हणतोय ते करा ना." मग ती थोडंसं मुद्दाम लाडात आली आणि मला म्हणाली, "छे छे, असं काही होणार नाही माझ्याकडून. मी नाही करणार काय, जा." मग मी म्हणालो, "ठीक आहे." मी बाजूला झालो. तसं तिला वाटलं मी आता निघून जाणार आहे. ती मला म्हणाली, "राजेश." परंतु तिला काय माहीत मी पुढं काय करणार आहे. मी पाठीमागे थोडा फिरलो आणि कच करून समोर वळलो आणि डायरेक्टच तिच्या अंगावर असलेले ते चादर एकदम ओरखडून बाहेर ओढून घेतलं. तसे तिचं ते उघडं शरीर माझ्या नजरेस पडलं. मला एकदम ती मस्त वाटू लागली. आता तिचं ते पांढरशुभ्र देखणं रूप पाहून मला कसं वाटू लागलं आणि माझ्या मनात किती आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या याचं वर्णन मला शब्दात तरी करता येतच नाही. मग ती मला म्हणाली, "राजेश, तुझं मन भरलं नाही का? तुला आणखीन पाहिजे का?" तसं मी म्हणालो, "तूच म्हणलीस ना आता पूर्ण रात्र तुझीच आहे." मग ती म्हणाली, "हो ना, पूर्ण रात्र मी तुला देणार आहे. परंतु एक ध्यान ठेव, मी रात्रीमध्ये 1 मिनिटसुद्धा तुला झोपू देणार नाही. आहे का तुझी तयारी?" तसं मी म्हणालो, "हो गं, तूच बघ. तुला झोप येईल, मला मात्र नाही येणार. आणि तू बघ, तू मला झोपू देशील किंवा नाही हे मला माहीत नाही. परंतु मी मात्र तुला एक क्षणभरसुद्धा झोपू देणार नाही. तुला असा
तुझ्या जमिनीवर अशी मशागत करणार आहे आणि असा ठोकून काढणार आहे, अशी खोदून काढणार आहे जमीन तुझी की एकदम सुपीकच झाली पाहिजे. ती परत एकदा हसू लागली आणि मला म्हणाली, ठीक आहे राजेश, बघूत. तुझं चॅलेंज मी स्वीकार केलं आहे. मग मी म्हणालो, हो, रात्री तू थकशील परंतु मी मात्र नाही थकणार. तसं तिला माहीत होतं मी एकदम नव्या जोशचा एकदम नवा गडी होतो आणि माझ्यासारखी किती पोरांना तिनं फिरवली होती आणि काय नाही मला काही माहीत नाही. लग्नाच्या अगोदर तिचं अफेअर होतं हे मला माहीत होतं, परंतु जसं तिनं तिच्या नवऱ्याला सोडून दिलं आणि ती आईवडिलांच्या घरी येऊन बसली तसं तिनं कोणाकडं पिल्याचं मला तर माहीत नव्हतं किंवा मला आठवत पण नव्हतं आणि मला कधी तिच्याबद्दल कोणी काही सांगितलं पण नव्हतं. मित्रांनो, जे काही असेल ते असेल, आपल्याला कोणाबद्दल काही जास्त चर्चा करायची नाही. मी जी मजा घेत होतो तीच मजा मला फक्त महत्त्वाची होती. मग बराच वेळ असाच गेला. मी शांत बसून आणखीन जास्त काही मजा घेता येते का, कशा प्रकारे मजा घेता येईल ह्याकडे माझं लक्ष लागून राहिलं होतं. मग मी तिला म्हणालो, आता जाऊ का मी, आई माझी वाट बघत असेल. तशी ती म्हणाली, बाळ आईच्या पदराखालचं, जा रे बाबा, जा जा लवकर. मग मी म्हणालो, परंतु संध्याकाळच्या मुक्कामाची मात्र व्यवस्था तू कर हां. ती हसू लागली आणि मला म्हणाली, मी नाही करणार, जा. तो आता तर म्हणालास ना तुझी आई वाट बघते, जा, तुझी आई काय करायचं ते. मी म्हणालो, ठीक आहे, नाही तर नाही, जा तुम्ही निघून. तसं मी खरोखरच असं तिला बहुतेक वाटलं असावं. मग ती तातडीने माझ्याजवळ आली आणि उठून लगेच मला म्हणाली, बघ ना राजेश, तुला काय बघायचं आहे, आणि हो, रात्री मात्र मी तुझी सोय करणार आहे. तू नको टेन्शन घेऊ, तू एकदम रिलॅक्स राहा. आणि हो, आणखीन एक गोष्ट तुला सांगायचं आहे. तसं मी तिला म्हणालो, काय गं, काय सांगायचं आहे. तसं ती मला म्हणाली, अरे, तुला माझ्याकडे तुझी आई तर पाठवून देईल, परंतु तुझ्या पप्पांची काही अडचण नाही ना. मग मी म्हणालो, अगं तसं काही नाही. माझ्या आईनं मला कुठं जा म्हणल्यानंतर पप्पा मला आडवे येत नाहीत आणि पप्पा नको पण म्हणणार नाहीत. तू नको काळजी करू, तू बिनधास्त ये आणि मला तुझ्याकडं मुक्कामाबद्दल कशा भाषेत सांगतेस त्या भाषेत आईला सांग. परंतु माझी इच्छा आहे असं वगैरे काही म्हणू नकोस. नसता रिकामा कुटाणा काहीतरी वेगळाच होऊन बसायचा. काही वेळ झाला तरीसुद्धा मी तिच्या त्या देखण्या रूपाकडं तसाच बघत उभा होतो. मग मी हळूहळू पाठीमागे सरकू लागलो. तिनं मला बाय करून इशारा केला. मग मी सरळपणे बाहेर निघून आलो. तिच्या घराचं गेट बंद केलं आणि मेन गेटच्या जवळ आलो. मेन गेटच्या जवळ आल्यानंतर मी गेट उघडलं. तसं बघितलं बाहेर आजूबाजूला कोणीच नव्हतं. ही एक माझ्यासाठी प्लस पॉईंट होता. आता बघणारं कोणी नाही म्हणल्यानंतर टेन्शन घ्यायची काही गरजच नव्हती. एकदम सर्व काही रिलॅक्स आलं होतं. मग मी सरळ तिथून माझ्या घराकडे जाऊ लागलो. जसा मी घरी गेलो तसं मी बघितलो माझी आई एकदम गाढ झोपली होती. घराचं गेट फक्त पुढे केलेलं होतं. मग मी सरळ गेट बंद केलं आणि जाऊन मी माझ्या खोलीमध्ये जाऊन झोपलो. काही वेळ मी तसाच पडून होतो. बराच वेळ तर मी विचार करत होतो रात्र कशी रंगवायची, रात्री काय काय करायचं. अनेक गोष्टी माझ्या मनामध्ये थैमान घालू लागल्या होत्या. मी घरामध्ये परत येण्यापूर्वीच आई झोपली होती. हा माझ्यासाठी एक प्लस पॉईंट होता. मित्रांनो, या गोष्टीचा मी पुरेपूर फायदा घ्यायचं ठरवलं. मी गुपचूप जाऊन माझ्या बेडरूममध्ये जाऊन गुपचूप झोपलो. बराच वेळ पडून अनेक प्रकारचे वेगवेगळे स्वप्न रंगवत मी तसाच पडून होतो. मग 6 वाजायच्या सुमारास आई माझ्या रूममध्ये आली आणि मला म्हणाली, राजेश, अरे घरात कधी येऊन झोपलीस? तेव्हा मी म्हणालो, मी तर तेव्हाच आलो. तशी आई मला म्हणाली, तू ज्योतीसोबत जेव्हा तिच्या घराकडे गेलास तेव्हा माझं काम जवळजवळ होत आलं होतं. अर्धा पाऊण तासाने मी लगेच झोपी गेले. मला कधी झोप लागली मला समजलंसुद्धा नाही. आणि हो, मी घराचा दरवाजा पण बंद करायला विसरले होते. तू कधी आलास? तसं मी म्हणालो, मी पण तेव्हाच आलो होतो. तू झोपी गेलेलं बघून तुला डिस्टर्ब कशाला करावा म्हणून मी मुद्दामच तुला उठवलं नाही आणि घराचं गेट आतून बंद करून मी आत येऊन झोपी गेलो. माझा पण आत्ताच डोळा उघडला आहे. तसं आई म्हणाली, ठीक आहे बाळा, बस मग, मी आपल्या दोघांसाठी मस्त चहा बनवते. मी ठीक आहे असं म्हणून उठून बसलो. उठल्यानंतर मी हातपाय धुवून तोंड वगैरे धुतलं आणि फ्रेश होऊन आई चहा बनवत होती तिकडे किचनकडे निघालो. किचनमध्ये जाऊन बसलो. थोड्या वेळानंतर आई चहा घेऊन आली. आम्ही दोघांनी पण मस्त चहा पिला. आता चहा पिल्यानंतर मला एकदम फ्रेश वाटू लागलं होतं. माझ्या मनामध्ये आता इतक्या भावना उफाळू लागल्या होत्या की चहाचा तो सुगंध आणि इकडं ज्योतीसोबत केलेला कार्यक्रम, तिच्या जमिनीवर केलेली मशागत मला परत परत आठवू लागली आणि ते त्याच गोष्टी आठवत असल्यामुळं माझा जो तुकाराम होता तो परत आता मान उंच करू लागला. आता आईच्या समोर तसं बसणं मला थोडं अवघडल्यासारखं वाटू लागलं. त्याच्यामुळे मी उठलो आणि आईला म्हणालो, आई, मी थोडं विशालकडे जाऊन येत आहे. मी थोड्या वेळानंतर परत घरी येतो. असं म्हणून आईच्या उत्तराची
प्रतीक्षा किंवा अपेक्षासुद्धा न करता सरळ सरळ उठून मी त्या दिशेने निघालो की जिकडं गेट होतं. मग गेटच्या बाहेर गेलो, काढली आणि विशालकडे निघून गेलो. बराच वेळ विशालकडे जाऊन मी जवळजवळ 1-2 तास गप्पा मारल्या. विशाल मला म्हणाला, आज तू खूपच फ्रेश दिसत आहेस. परंतु तरीसुद्धा मी त्याला काही माझ्याबद्दल किंवा ज्योतीबद्दल काहीच बोललो नाही. असंच आज मस्त झोप झाली दुपारच्या वेळास, त्याच्यामुळं जरा मूड फ्रेश आहे असं म्हणालो. मग मी त्याला घेऊन जाऊन माझ्याकडून पार्टी दिली. आम्ही दोघांनी बाहेर जेवण केलं. जेवण करत असतानाच मी आईला कॉल करून सांगितलो, आज मी घरी जेवण करणार नाही. विशाल आणि मी बाहेर जेवण करण्यासाठी आलो आहोत. जसा माझा कॉल आईला लागला आणि मी आणि आई कॉलवर बोलत होतो, तेवढ्यामध्येच आई मला म्हणाली, अरे राजेश, जेवण करून येत आहेस ठीक आहे, परंतु तुझं आणखीन एक काम वाढलं आहे. तसं मी म्हणालो, सांग ना, आता काय काम काढलीस माझ्याकडं? काय काम वाढलं आहे माझं, सांग. तसं आई मला म्हणाली, अरे ती ज्योती आली होती. मग मी म्हणालो, आता परत काय? आता आणखीन तिचे डबे वर ठेवून द्यायचेत का? सकाळी खाली काढायला लावली, लेंटरवरचे डबे खाली काढायचे होते, आता वर ठेवायला लावायचेत का? तशी ती म्हणाली, अरे नाही रे, आज त्यांच्या घरी फक्त पोरीपोरीच आहेत. तिची आई आणि पप्पा कुठल्या तरी बाहेरगावी गेले आहेत काहीतरी कामानिमित्त आणि ते 2 दिवस येणार नाहीत. त्याच्यामुळे तुला आज संध्याकाळी त्यांच्याच घरी मुक्कामाला जायचं आहे. तसं मी म्हणालो, काय आई, तू पण काय कशाला नसता कुठं नाव लावून घेतेस? तसं आई म्हणाली, अरे शेजार धर्म आहे, करावं लागते आणि काय फरक पडणार आहे? ती तुझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहे. तू गेलाच आणि त्यांची मदत केलास तर त्यांना पण चांगलं वाटेल आणि मला पण. आणि आपलं संपूर्ण खानदान असं आहे की सगळ्यांना आपण मदत करत सोडतो. त्याच्यामुळे तू जर तिला मदत केलास तर त्यात काही वेगळं असं काहीच नाही, टेन्शन घेण्यासारखी काही गोष्टच नाही. त्याच्यामुळे तू एकदम रिलॅक्स राहा आणि आज संध्याकाळी तुला तिच्याकडेच थांबावं लागणार आहे. ठीक आहे असं म्हणून मी फोन कट केला. माझं आणि आईचं संभाषण बहुतेक विशालनं थोडं बहुत ऐकलं असावं. मग विशाल मला म्हणाला, राजेश काय झालं रे, कशाबद्दल कॉल केला होता आईने? तसं मी त्याला म्हणालो, काही नाही यार, जाऊ दे, एवढं काही विशेष नाही. मग विशालला पण माझ्याबद्दल काही वेगळं वाटलं नाही आणि त्यानं पण मला त्याबद्दल जास्त चौकशी केली नाही. मग मी माझ्या मनामध्ये विचार करू लागलो, ज्योतीनं आईला कसं पटवलं असेल, तिला काय सांगितलं असेल. परंतु दुसऱ्या क्षणात माझ्या लक्षात आलं, ज्योतीला काही गरजच नव्हती. तिनं अगदी सरळ सरळ आईला सांगितलं असेल, आज घरी कुणीच नाही, तुम्ही राजेशला माझ्याकडे झोपायला पाठवा. माझ्या बहिणी छोट्या आहेत आणि आमच्या दोघी तिघींना घरामध्ये भीती वाटते. बस एक छोटीशी गोष्ट होती आणि माझी आई काय नको म्हणण्यासारखी काही वेगळं ह्याच्यामध्ये काही आईला वाटलंच नसावं. त्याच्यामुळे आईनं सरळ सरळ मला सांगून टाकली, ती तुझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहे, तू जाऊ शकतोस तिच्याकडे. मी ठीक आहे असं म्हणून मी सुद्धा आईच्या शब्दाच्या पुढं न जायचं ठरवलं होतं. आईसुद्धा एकदम खुश झाली की आपला मुलगा माझ्या शब्दाबाहेर जातच नाही. मग काही वेळ गेला, माझं जेवण वगैरे रिलॅक्स झालं. जेवण झाल्यानंतर आता मला काही मेडिकलचं साहित्य खरेदी करायचं होतं, कारण ज्योतीच्या रानावर मला काही मशागत करायची होती. आजची रात्र पूर्ण मला मजा करायला भेटणार होती. आज खूप मेहनत करायची होती. म्हणून विशालच्या समोर मी हे सर्व काही खरेदी करू शकत नव्हतो. आता करणार तरी कसं करणार? आणि मी त्याच्या समोर जर खरेदी केलं तर त्याला संशय आला असता. मी हे मेडिकलचं साहित्य खरेदी करून कुठे घेऊन जाणार, काय करणार, कुठं ॲटम वगैरे आहे का, असं अनेक प्रश्न त्याने मला विचारून भंडावून सोडलं असतं. त्याच्यामुळे मी थोडा शांत बसलो आणि आता पुढं काय करायचं, कसं ह्याला कटवावं असा प्लॅन करू लागलो. असं विचारत असल्यामुळं विशालच्या लक्षात आलं. विशाल लगेच मला म्हणाला, राजेश काय झालं आहे रे, कशाचं विचारतोयस? तसं मी त्याला म्हणालो, अरे जास्त काही नाही, थोडं डोकं दुखत होतं माझं आणि बाकी प्लॅन करत होतो पुढच्या करिअरबद्दल. तसं विशाल म्हणाला, आता जेवण खूप झालं आहे, तू जा आणि रिलॅक्स झोप. मी पण जेवण वगैरे करून मी पण रिलॅक्स आराम करतो. असं म्हणून आम्ही दोघे पण निघालो. मग विशाल आणि आम्ही दोघे अपोजिट साईडला होतो. विशालचं घर एका बाजूला तर माझं वेगळ्या बाजूला. आणि आम्ही दोघांच्या मधल्या रस्त्याला जे रेस्टॉरंट होतं तिथं आम्ही जेवण करण्यासाठी गेलो होतो. मग काही वेळानंतरच विशाल त्या धाब्यावरून बाजूला निघाला. मी पण आणि विशाल पण आम्ही वेगवेगळ्या मार्गाने आमच्या घराकडे जायला निघालो. मग रस्त्यात येत असतानाच मला एक रस्त्याच्या कडेलाच असलेलं मोठं मेडिकल शॉप दिसलं. त्या मेडिकल शॉपमध्ये जाऊन मला ज्या काही गरजेच्या वस्तू होत्या, ज्या काही गोष्टी मला पाहिजे होत्या, त्या सर्व गोष्टी मी खरेदी केल्या आणि माझ्या पॅन्टच्या खिशात व्यवस्थित ठेवल्या. बाईक घेऊन व्यवस्थितपणे मी घराजवळ पोहोचलो. आता मी घरामध्ये बाईक लावून ज्योतीकडे जायचं की नाही जायचं असं आईला विचारावं. आई तर काय जाच म्हणणार, नको म्हणणारच नाही, हे मला परफेक्ट माहीत होतं. परंतु मी आलो आहे हे तरी सांगावंच लागेल किमान, असं म्हणून मी घरामध्ये प्रवेश केला.
जसं मी बाईक कडेला लावली तशी आई मला म्हणाली, अरे इतका उशीर असतो का, त्या पोरी तुझी वाट बघत आहेत, जा लवकर. आणि एकट्या दुकट्या पोरी आहेत, घाबरतील. रात्री बेसावधपणे झोपू नकोस, थोडंसं रिलॅक्स राहा, परंतु थोडं सावध पण राहा. त्यांचं घर एका कडेला आहे, तिकडून रहदारी वगैरे काही नाही, सगळी शेती आहे. तसं मी म्हणालो, आई तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना त्यांची काळजी घ्यायला. तसं आई म्हणाली, हो ना, थोडं जागरण झालं तरी चालेल, पण जरा सावध राहा बाबा. त्याच्या आईवडिलांनी आपल्या जीवावर सोडून गेले आहेत पोरींना, आणि पोरींची देखभाल करणं खूप अवघड असते. तसं मी म्हणालो, हो नाही, तुझं पण म्हणणं बरोबर आहे. मग आता सर्व काही ठरलं आणि मी बाईकची चावी आईकडे दिलो आणि आईला म्हणालो, गेट व्यवस्थित बंद कर. तेवढ्यामध्ये पप्पा बाहेरून येत असताना मला दिसले. मग मी आईला म्हणालो, पप्पा कुठे गेले होते? तसं आई म्हणाली, कुठेतरी बाहेर मित्राकडे गेले असतील. मग मी ठीक आहे असं म्हणून आईचा निरोप घेतला आणि बाहेर निघालो. पप्पांनी मला काही विचारले नाहीत, त्यांना वाटलं असेल मी कुठेतरी इथंच जात असेन. जसं मी बाहेर आलो तसं पप्पांनी मला विचारले, जेवण वगैरे झालं का रे तुझं? तसं मी म्हणालो, हो पप्पा. आई आता पप्पा मला काही विचारणार याच्या अगोदरच आई त्यांना म्हणाली, त्यानं जेवण केलं आहे, चला तुम्ही आता, मी आणि तुम्ही दोघे जेवायचं राहिलो आहोत. मग मी आणि पप्पा मी बाहेर गेलो आणि पप्पा आणि आई दोघेजण घरामध्ये गेले. आता ते दोघे जेवण करणार होते. मित्रांनो, ते दोघे घरात आणि मी इकडे ज्योतीच्या घराची वाटचाल करू लागलो. पुढे काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. बाय बाय मित्रांनो.